हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायू म्हणजे नक्की काय, तो कशामुळे होतो आणि तो होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. तर पॅरालिसिसमध्ये काय होतं, जी आपली नर्वस सिस्टीम आहे, ज्याला आपण मज्जासंस्था असं म्हणतो, ती आपल्या स्नायूंना संदेश पाठवत असते हालचाल करण्यासाठी. पण हे संदेश पाठवण्याच्या मार्गामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला तर स्नायू काय करतात की त्यांची हालचाली एकतर कमी करतात किंवा पूर्णपणे थांबवतात. यालाच आपण असं काय म्हणतो की पॅरालिसिस झालेला आहे. आता हे कशामुळे होतं, तर पहिलं म्हणजे स्ट्रोक, म्हणजे मेंदूला जो काही रक्तपुरवठा होतो तो एकतर पूर्णपणे थांबतो किंवा कमी होतो. दुसरं, जर मेंदू किंवा आपला मणका, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड असं म्हणतो, त्याला जर इंजुरी झाली तर त्यानंतरच काही असे न्यूरोलॉजिकल डिसीज, मग ज्यामध्ये सेरेब्रल पाल्सी आहे, बेल्स पाल्सी आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, मोटर न्यूरॉन डिसीज, अशा काही कंडिशन्स की यामुळे सुद्धा पॅरालिसिस होतो. त्यानंतर काही इन्फेक्शन्स, मग ज्यामध्ये गेन बार सिंड्रोम आहे, पोलिओमायलायटिस आहे, लाईम डिसीज आहे, अशा काही कंडिशनमुळे सुद्धा पॅरालिसिस होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित मेडिकेशन्स घेत नसाल, तर डायबिटीस आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि त्यासोबतच जर तुम्ही अल्कोहोल किंवा स्मोकिंग असं काही करत असाल तर यामुळे सुद्धा पॅरालिसिस होण्याचे चान्सेस वाढतात. आता पॅरालिसिस झाल्यानंतर काय लक्षणं दिसतात, तर पॅरालिसिसमध्ये काय होतं की तुमच्या एखाद्या स्नायूची हालचाल ही अचानकपणे थांबते किंवा कमी होते. दुसरं, बोलताना जीभ जड येते, एक अस्पष्ट बोलणं किंवा अडखळत बोलणं, एक तोतरेपणा येतो. चालताना तोल जाणे किंवा चक्कर येणे. आपली जी काही नजर आहे म्हणजे दिसणं कमी होणं किंवा धुसर दिसायला लागणं. लघवीवरचा कंट्रोल जाणं. तीव्र डोकेदुखी. चेहऱ्याचा एखादा भाग, एक साईड वाकडी होणं, अशी काही लक्षणं ही पॅरालिसिसमध्ये दिसतात. आता ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर पहिले जे 4 किंवा 4.5 तास आहे त्याला आपण गोल्डन पिरियड असं म्हणतो. का तर या तासांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर तुमच्या रिकव्हरीचे चान्सेस वाढतात. तर जेव्हा ही अशी काही लक्षणं दिसायला लागतात तेव्हा तुम्ही अशा हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट व्हायचं आहे की जिथे CT स्कॅन, MRI किंवा ICU अशा सोयीसुविधा उपलब्ध असतील. त्यासोबतच जेव्हा हे सिम्पटम्स दिसतात किंवा लक्षणं दिसतात त्यासोबतच डॉक्टर फिजिओथेरपी म्हणजे स्नायूंची हालचाल व्यवस्थित व्हावी यासाठी फिजिओथेरपी दिली जाते. तुमचं बोलणं सुधारता यावे यासाठी तुम्हाला स्पीच थेरपी दिली जाते. पण हे सगळं करूनसुद्धा जर काही पेशंट्समध्ये इम्प्रूव्हमेंट दिसत नाही किंवा ही इम्प्रूव्हमेंट व्हायला खूप जास्त वेळ जातो, तर अलॉंग विथ म्हणजे फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी यासोबत तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंटसुद्धा घेऊ शकता. ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय करते की तुम्हाला ही रिकव्हरी यावी, म्हणजे तुमच्या हालचाली नियमित व्हाव्यात आणि तुमचं डे टू डे लाईफ किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत ते नॉर्मल व्हावं यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन्स तुम्हाला मदत करतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू यासाठी होमिओपॅथीमधले कुठले मेडिसिन्स आहेत की जे तुम्हाला मदत करतात पॅरालिसिसमध्ये